नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जरी 11वीचा ॲडमिशन फॉर्म भरला असेल, ॲडमिशन रजिस्ट्रेशन केलं असेल आणि तुमचा फर्स्ट राऊंड हा झालेला असेल, परंतु तुमचाही जरी फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागलेला नसेल कॉलेज लेवलला, तर तुम्हाला आता राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म हे भरावं लागणार आहे. मित्रांनो, ऑप्शन फॉर्म आजपासून हे सुरू झालेले आहेत. राऊंड 2साठी कशा पद्धतीने तुम्हाला राऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलला नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा. मित्रांनो बघा, मी आता ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे. ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमचं लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचं हे अकाउंट लॉग इन झालेलं आहे. तुमचा जो पहिला पार्ट 1चा फॉर्म आहे तो पार्ट 1चा फॉर्म तुम्ही ऑलरेडी पहिल्या राऊंडच्या वेळेसच क्लिअर केलेला आहे. त्यानंतर आता कॅप राऊंड पार्ट सेकंड जो आहे कॅप राऊंडचा, तर तो कॅप राऊंड पार्ट सेकंड म्हणजे राऊंड 2साठी तुम्हाला हा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता तुम्हाला चूज स्ट्रीम मीडियम या ऑप्शनवर इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जरी तुमचं आता जे स्ट्रीम आहे तर ते जरी चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. तुम्ही मागच्या जो ऑप्शन फॉर्म आहे त्याला तुम्ही कॉमर्स किंवा सायन्स सिलेक्ट केलं असेल तर तेही तुम्ही राहू शकतात. आणि आता जर तुम्हाला आर्ट्स घ्यायचं आहे तर तुम्ही आर्ट्सवर क्लिक करू शकता. मित्रांनो, मला इथं चेंज करायचं नाही त्यामुळे मी सायन्स राहू देतोय. त्यानंतर इतर खाली तुमचं लँग्वेज मीडियम जे आहे तर ते लँग्वेज मीडियमसुद्धा तुम्ही बदलू शकता. तुम्हाला जरी पहिले तुम्ही इंग्लिशमध्ये केलं असेल, आता जरी तुम्हाला मराठीमध्ये करायचं असेल तर तुम्ही आता मराठीमध्ये करू शकता. मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे स्ट्रीम जे तर ते स्ट्रीम चेंज करू शकतात. मला इथं स्ट्रीम चेंज करायची नाही म्हणून मी ॲज इट इज राहू देतोय. त्यानंतर नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जे ऑप्शन फॉर्म आहे तर तो ऑप्शन फॉर्मचा जो कॉलम आहे तर तो कॉलम आता फिलअप करावा लागणार आहे. इथं बघा तुम्हाला मीडियम दिसेल, तर कोणत्या मीडियमने कोणत्या लँग्वेज मीडियमने घ्यायचं आहे, तर इथं मी मराठी सिलेक्ट करतो. माझं मराठी सिलेक्ट होतं स्ट्रीम. त्यानंतर आता तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट कोणता सिलेक्ट करायचा, तर तुमचा डिस्ट्रिक्ट आणि कॉलेजचा डिस्ट्रिक्ट जरी वेगवेगळा असेल तर तुम्हाला कॉलेजचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो, कॉलेज ज्या डिस्ट्रिक्टमध्ये येत असेल तर तो डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुमचा डिस्ट्रिक्ट इथं सिलेक्ट करायचा नाही, कारण कॉलेज तुम्हाला शो होणार नाही. मित्रांनो, इथं मी माझ्या कॉलेजचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर कॉलेजचं तहसील जे आहे तर ते कॉलेजचं तहसील तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कॉलेजचं जे तहसील आहे तर ते कॉलेजचं तहसील सिलेक्ट करून घ्या. कॉलेजचं तहसील सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं स्ट्रीम स्टेटस असेल तर तुम्हाला जी स्ट्रीममध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही या स्ट्रीमही इथं कोणतीही एक सिलेक्ट करू शकतात किंवा याला सिलेक्ट नाही केलं तरी चालेल. त्यानंतर कॉलेज टाईपमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकतात बॉईज, कोईड आणि त्यानंतर गर्ल्स याच्यापैकी तुम्ही कुठलंही सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर कॉलेजचं नाव तुम्हाला तुमचं इथं टाकायचं आहे. जरी नाही टाकलं तरीही चालेल आणि जरी टाकलं तरीही चालेल. मित्रांनो, त्यानंतर तुमच्याकडे जरी कॉलेजचा UDISC कोड असेल तर तो कोडही तुम्ही इथं टाकू शकतात. आणि शेवटी म्हणजे बायोफोकल सब्जेक्ट तुम्ही कोणताही एक सिलेक्ट करू शकता. मित्रांनो, मी तुम्हाला सजेशन करेल की तुम्ही खालचे एकही कॉलम भरू नका, फक्त वरचे कॉलम भरा ज्यात तुम्हाला लँग्वेज मीडियम सिलेक्ट करून घ्या, तुमचं कॉलेजचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्या, त्यानंतर कॉलेजचा जो ब्लॉक आहे तर तो ब्लॉक सिलेक्ट करून घ्या. मित्रांनो, तर एवढ्याच गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत. एवढ्या गोष्टी सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये जेवढेही कॉलेज असतील तर त्या कॉलेज शो होतील. तुम्ही जरी खालचं क्रायटेरिया शो केला तर तुम्हाला ठराविक कॉलेज या शो होतील. त्यामुळे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना अडचण येऊ शकते किंवा तुमची धांदल उडू शकते. म्हणून खालचे एकही कॉलम भरू नका, वरचे कॉलम भरा. वरचे कॉलम भरले तर A to Z कॉलेज तुम्हाला शो होतील. मित्रांनो, आता बघा इथं खाली सर्च कॉलेज ज्युनियर कॉलेज केल्यानंतर तुम्हाला इथं सगळ्या ज्या कॉलेज आहेत तर त्या कॉलेज या शो झालेल्या आहेत. मित्रांनो, तर या कॉलेज शो झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यासमोर ॲड बटन असेल, ॲड बटनवर क्लिक करा. ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जो तुमचं ॲडमिशन घ्यायचं असेल त्या कॉलेजच्या समोर ॲड बटन असेल तर त्या ॲड बटनच्या सामने क्लिक करा. मित्रांनो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आता ही कॉलेज आहे नांदेडची, तर ही नांदेडच्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर अशा जेवढ्या कॉलेज तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे तर तेवढ्या कॉलेज तुम्ही प्रिफरन्स क्रमांकाने देऊ शकतात. 1 नंबरला जी सिलेक्ट कराल तिला 1 नंबर भेटेल, 2 नंबर सिलेक्ट कराल तिला 2 नंबर येईल, 3 नंबर सिलेक्ट कराल तिला 3 नंबर प्रिफरन्स येईल. अशा पद्धतीने तुम्ही कॉलेज ॲड करून घ्यायचं आहे. स्क्रॉल करून खाली आल्यानंतर तुम्ही जेवढ्याही कॉलेज ॲड केल्या होत्या तर त्या कॉलेज इथं दिसतील. मित्रांनो, तर त्यांचे प्रिफरन्स नंबरही तुम्हाला दिसतील. प्रिफरन्स नंबर 1 आणि 2 अशा पद्धतीने तुम्हाला दिसतील. त्यानंतर सेव्ह चॉईस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह चॉईस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे तो लॉक करायचा आहे. तर तुम्हाला लॉक ऑप्शन फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे बाजूला. आणि त्यानंतर स्क्रॉल करून खाली या. स्क्रॉल करून खाली आल्यानंतर हे ज्या कंडिशन आहे कंडिशनवर चेकबॉक्सवर टिक करा.
चेकबॉक्सवर टिक केल्यानंतर लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्स या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुमचा जो राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म आहे तर तो यशस्वीरित्या लॉक झालेला आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुमचा ऑप्शन फॉर्म सक्सेसफुली लॉक झालेला आहे. तुम्ही ही जी प्रिंट आहे तर ती ॲप्लिकेशन फॉर्मची डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुमचा जेव्हा कॉलेजचा नंबर लागेल तर तेव्हा तुम्हाला ही प्रिंट लागेल मित्रांनो. त्यामुळे डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून डाउनलोड करून घ्या. तर अशा पद्धतीने 11वीच्या ॲडमिशनसाठी तुम्ही कॅप राऊंड 2चा फॉर्म भरू शकता मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त 11वी ला जे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्कीच फॉरवर्ड करा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भविष्यातील अशा महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.